मॅम. आवाज येतोय सगळ्यांना या म्युझिकचा? मॅम आवाज येतोय का म्युझिकचा? ओके हो मॅडम, येतोय. ओके, ठीक आहे, थँक्यू. सगळ्यांनी 2 वेळा मोठे खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा. मोठा श्वास घ्या, मोठा श्वास सोडा. आपल्या हातामध्ये, आपल्या हातातल्या भांड्यामध्ये जे पाणी आहे त्या पाण्याच्या एनर्जीला फील करण्याचा प्रयत्न करा. हेच ते पाणी आहे जे आपल्याला जीवनदान म्हणून आपण वापरतो. याच पाण्यामध्ये सर्व काही मिटवण्याची सुद्धा ताकद आहे. छोट्या रूपात जरी आहे, छोट्या भांड्यात जरी आहे, तरी त्याची ताकद किती अफाट, प्रचंड मोठी ताकद आहे या पाण्यामध्ये. जेव्हा उन्हाळ्यामध्ये म्हणा किंवा कधीतरी आपल्याला खूप तहान लागलेली असते, घसा कोरडा पडलेला असतो, तेव्हा जेव्हा आपण पाणी पितो, किती छान, किती मन आपलं एकदम तृप्त होऊन जातं. आणि तेव्हा आपल्याला पाण्याची किंमत कळते की खरंच पाणी हे आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाचं आहे. सो थँक्यू युनिवर्स. मी आभारी आहे या युनिवर्सची, परमेश्वराची, आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एवढ्या भरपूर प्रमाणात, एवढ्या भरपूर मुबलक मात्रेमध्ये स्वच्छ पाणी त्याने आपल्याला दिले आहे. खरंच किती मोठं वरदान आहे हे आपल्यासाठी. वाव, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी ही स्वस्थ आणि तंदुरुस्त आहे नैसर्गिकरित्या. वाव, नैसर्गिकरित्या माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव, अंग, पेशी, प्रत्येक अगदी पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत प्रत्येक अवयव हा एकदम स्वस्थ आणि तंदुरुस्त आहे. नैसर्गिकरित्या माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव, पेशी हे स्वस्थ, तंदुरुस्त आणि ताकदवान आहे. वाव, दिवसेंदिवस माझ्या शरीरातील सकारात्मक ऊर्जा ही वाढतच आहे. दिवसेंदिवस माझ्या शरीरातील ही सकारात्मक ऊर्जा वाढतच आहे. वाव, दिवसेंदिवस माझ्या शरीरातील
ही सकारात्मक ऊर्जा आणखीन आणखीन वाढत आहे. वाव. पण सगळ्यांनी फील करायचं आहे की आपल्या डोक्यावर जिथे आपला टाळूचा भाग असतो, इथे मध्यभागी, तिथून एक व्हाईट अशी लाईट आपल्या पूर्ण शरीरामध्ये, मी जे जे अवयव घेईल आता तुम्हाला ते इमॅजिन करायचंय की ती लाईट तिथे तिथे जातीये आणि तिथे काही चॅलेंज जे असतील तुम्हाला ते लाईटच्या मार्फत ते दुरुस्त होत आहेत किंवा तुमचा तो अवयव एकदम मस्त स्वस्त तंदुरुस्त बनतोय. तो ती व्हाईट लाईट आता आपल्या डोक्याच्या मस्तिष्कच्या भागामधून हळूहळू आपल्या चेहऱ्यावरून खाली उतरतीये. व्हाईट लाईट माझ्या गळ्यामधून माझ्या हृदयाकडे जाती आहे. हेच ते हृदय आहे जे मी जन्म घेण्याच्या सुद्धा आधीपासून धडकत आहे. वाव. हळूहळू ती व्हाईट लाईट, तो पांढरा प्रकाश माझ्या पोटाकडे सरकत आहे. जेव्हा ती लाईट आपल्या हृदयाकडून पोटाकडे सरकतीये तेव्हा आपल्याला जेव्हा झोका खेळताना उंचावरून खाली येताना पोटात जसा गोळा येतो असं फील करायचंय की ती लाईट तिथून आपल्या खाली सरकती आहे. थँक्यू माझ्या पोटातील सगळ्या संस्थेला, पचन संस्थेला, अजून ज्या पण सगळ्या संस्था तिथे आहेत, किती छान सुरळीतपणे ते त्यांचं कार्य करतात. थँक्यू थँक्यू थँक्यू. पोटातील लाईट, पांढरा प्रकाश हळूहळू आता आपल्या पायांकडे, आपल्या मांडीमधून गुडघ्यांमधून काल्फ मसल्स द्वारे ती लाईट आपल्या पायापर्यंत पोहोचती. आपल्या तळपायापर्यंत ती लाईट गेलीये. पांढरा प्रकाश. वाव. किती फ्रेश आणि ताजेतवाने झालोय आपण त्या लाईटच्या याने. शरीरातील माझ्या सगळी नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक गोष्टी सगळ्यांवरती मस्त पांढरा प्रकाश पडला आहे आता. येस, मी खूप स्वस्त, तंदुरुस्त, ताकदवान आहे. हो, मी खूप स्वस्त, तंदुरुस्त, ताकदवान आहे. तुझं टीव्ही लावून बस. हो, मी खूप स्वस्त, तंदुरुस्त आणि ताकदवान आहे. थँक्यू युनिवर्स. थँक्यू जादुई पाणी. थँक्यू थँक्यू. माझ्याकडे भरपूर 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 पैसे आहेत. माझ्याकडे भरपूर 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 पैसे आहेत. माझ्याकडे भरपूर 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 पैसे आहेत. वाव. सगळ्यांनी फील करायचंय आपल्या वरती पैशांचा पाऊस पडतोय. आपण त्याच्यामध्ये नाचतोय, उड्या मारतोय, आनंदाने ओरडतोय आपण. येस येस येस, माझ्या अंगावर पैशांचा पाऊस सुरू आहे. वाव. तुझं लाव, काय नाही करत.
थांब थोड्या वेळानं माझं प्लीज मी अनम्यूट लावते थांब. करू नका. प्राजक्ता मॅम अनम्यूट करा. थँक्यू परमेश्वरा, मला एवढं सुंदर आयुष्य देण्यासाठी. थँक्यू मम्मी दादा, मला जन्म देण्यासाठी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता या पाण्याकडे बघायचं आहे आपण, आणि आपल्या शरीरात जे व्हायब्रेशन्स क्रिएट झाले आहेत, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन, सकारात्मक ऊर्जा, ती आपण त्या पाण्यामध्ये टाकणार आहोत. आणि हे एक घोट पाणी आपण प्यायचंय सगळ्यांनी, आणि तोंडामध्ये घोट घेऊन 3 वेळा गोलाकार आकारात जीभ फिरवून आपलं जे पहिलं स्वप्न आहे ते बोलायचंय, आणि हळूहळू पाणी प्यायचंय. आणि पाणी पिताना असं वाटलं पाहिजे, असा आनंद, अशी एनर्जी तुमच्यामध्ये बॉडीमध्ये क्रिएट झाली पाहिजे, शरीरामध्ये, की जसं ते स्वप्न तुम्ही आज आत्ता या क्षणी जगत आहात. थँक्यू. ठीक आहे, आता सगळ्यांनी आपण माझा व्हिडिओ वगैरे दिसतोय ना सगळ्यांना? कोणीतरी मलाच म्यूट करून टाकलं. तर आपण ही नोट घ्यायची आहे आपल्या हातामध्ये, ठीक आहे? आणि आपल्या दोन्ही हातांमध्ये एक ऊर्जा आहे. ही नोट अशी तुम्ही घट्टपणे पकडा, नोट ज्याला स्टिकर लावलेला आहे आपण, ठीक आहे? ही नोट पकडा आणि 2 सेकंद अशी आपल्या हातांमध्ये, दोन्ही हातांचे तळवे अगदी बोटांच्या या पहिल्या याच्यापासून, सुरुवातीपासून इथपर्यंत अशी ती घट्टपणे दाबून ठेवा आपल्या हातामध्ये, आणि फील करा की आपल्या हातामध्ये सुद्धा व्हायब्रेशन्स आहे. होतंय फील सगळ्यांना? होतच असेल, राईट? ठीक आहे, तर आपण बोलणार आहे. 3 वेळा बोलायचंय जे पण आपण त्या नोटेवर लिहिलंय, मराठी, हिंदी, इंग्लिश मध्ये. तर आपण बोलायचं आहे, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशांबद्दल
मी आभारी आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशांसाठी मी खूप आभारी आहे. थँक यू लक्ष्मी माता. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशांसाठी मी खूप खूप आभारी आहे. थँक यू लक्ष्मी माता. थँक यू. थँक यू. एकदा आपण आपली जी धरती माता आहे तिला हात टेकवून, किंवा तुम्हाला वागता येत नसेल तर तुमचे पाय त्याच्यावर असतील तर असं टॅप करून फक्त तिला एकदा नमस्कार करूया. की या आपण आता जे पण काही आहे, आपण ज्या घरात राहतो, आपल्याकडे जे पैसे आहे, कार आहे, जे पण प्रत्येक गोष्ट आहे, कुठेतरी धरती मातेशी संबंधित असते. कुठून तरी ते तिच्यापासूनच काहीतरी घटक घेऊन बनवलेला असतो. सो आपण या धरती मातेला वंदन करूया, अभिवादन करूया मातेला, धरती मातेला, की आमच्या आयुष्यामध्ये एवढ्या पुष्कळ प्रमाणात, मुबलक प्रमाणात सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तुझे खूप खूप आभार. थँक्यू धरती माता. आता सगळ्यांनी हा जो आपल्याला काल चेक बनवायला सांगितलेला होता, जादुई धनादेश, तर तो चेक बनवला आहे का? चॅट मध्ये सांगा, अनम्यूट करून सांगा, कुठून तरी सांगा. येस, मी हाताने बनवलाय. आज प्रिंट काउंट आणेल. ओके, छान. ओके, ठीक आहे. नक्षत्र मॅमने पण बनवला आहे. ठीक आहे, म्हणजे सगळ्यांनीच बनवलाय ना? तर आता आपण काय करायचंय, जशी आपण नोट पकडली तसाच हा चेक पण आपण आपल्या हातामध्ये पकडायचा आहे. आणि आता हा चेक प्रत्येक व्यक्तीने वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी बनवला असेल. जसं काल सुचिता मॅमला त्यांच्या बहिणीच्या मुलीच्या मुलीला, आय थिंक त्यांच्या बहिणीच्या नातीला त्यांना गोल्डचे कानातले द्यायचे आहे. ठीक आहे. तर आता सुचिता मॅमला काय करायचंय, की पैसे जे आहे ते एक माध्यम आहे, फक्त त्याच्यासाठी नाही विचार करायचा आहे. विचार त्या पैशांमधून तुम्हाला काय पाहिजे. हा जो मॅजिक चेक, जादुई धनादेश आपण बनवलाय, त्याच्यामधून आपल्याला काय अपेक्षित आहे. जसं की कोणाला 2 लाख रुपये पाहिजे असतील, 5 लाख रुपये पाहिजे असतील, पण प्रत्येकाचा जो फायनल जी गोष्ट आहे ती वेगळी आहे, बरोबर. काल मयुरी मॅडमला त्यांचा बिझनेस स्टार्ट करायचंय, मला इंटेरियर करायचंय, सुचिता मॅमला गोल्ड घ्यायचंय. तसंच प्रत्येकाचं इंटेन्शन वेगळं आहे. आणि हे आता ही जी नोट आपल्या हातात आहे, एकदम आनंदाने इमॅजिन करायचंय, कल्पना करायची आहे की ती जी गोष्ट आहे ती झालेली आहे. त्याच्यासाठी पैसे जे लागत होते ते तुम्हाला ऑलरेडी मिळालेत ते पैसे, आणि ती गोष्ट सुद्धा तुम्ही घेतलेली आहे. जसं मी माझ्या घराचं इंटेरियर खूप सुंदर प्रकारे केलंय. सुचिता मॅमने त्यांच्या नातीला छान मस्त रिंग दिलेत, गोल्डचे कानातले दिलेत. त्या त्यांच्या बहिणीच्या मुलीला सुद्धा आवडले. त्यांची बहीण सुद्धा फोन करून सांगते की अगं किती सुंदर डिझाईन आहे, किती छान तू घेतलंय, किती छान गोड दिसते ती छोटी बेबी जिच्या कानात हे घातलंय. वाव, खरंच कुठून आणलंस तू, किती सुंदर दिसतंय तिच्या कानामध्ये. वाव. हे इमॅजिन करायचं. हे प्रत्येकाने आपापली प्रॅक्टिस असणार आहे. हे पर्सनल गोल आहे सगळ्यांचं. तर मी म्हणेल सगळ्यांनी म्यूट करा आणि 1, 1.5, 2 मिनिटांसाठी किमान आपण ते व्हिज्युअलाइज करायचं आहे. मोठ्याने बोलायचं आहे. शक्य नसेल तर मनातल्या मनात बोला, शक्य असेल तर प्लीज मोठ्याने बोला, आणि व्हिज्युअलाइज करायचं आहे. सगळ्यांना आयडिया आहे कशी कल्पना करायची आहे, की मी सांगू एखादं उदाहरण? बोला. हो, सांगा मॅडम एखादं उदाहरण. बरं, ठीक आहे. तुमचं काय आहे आता, कोण बोललं? अस्मिता मॅम बोलल्या का? हा. ओके, तुम्ही कशासाठी बनवलाय जादूचा धनादेश? मी रिट्रीट साठी बनवलाय.
50,000चा. अच्छा, वाव. हा. आपण आता रिट्रीटचाच एक्झाम्पल घेऊया. हम्म. तो येस, फायनली ॲनीचा मेसेज आला की डिसेंबर रिट्रीट ही पुण्यात होणार आहे. वाव, मी खूप खुश आहे, मी खूप आनंदी आहे. हम्म. मी माझ्या समक्ष आज हम्म. अश्विन मॅमला भेटते, ॲनीला भेटतीये, निशला, अरविंद सरांना, राजन सरांना, छाया मॅम, हे सगळे केवढे मॅजिकल लोक आहेत. वाव. अश्विन मॅम कडून मी ब्लेसिंग घेतीये. वाव, काय अद्भुत एक्सपिरियन्स आहे हा, मॅम सोबत समोरासमोर कनेक्ट होणं. वाव, किती छान हॉटेल आहे हे. वाव, केवढी मजा येते इथे. खरंच किती छान शेअरिंग आहे सगळ्या पार्टिसिपेंट्सचं. सगळे किती खुश आणि आनंदी आहे. वाव, मी पण खरंच खूप खुश आणि आनंदी आहे. थँक यू युनिवर्स. तुझ्यामुळे, थँक यू मॅजिक बुक. तुझ्यामुळे, तुमच्यामुळे मला हे या परिवाराशी जुडता आलं. वाव, माझी रूम सुद्धा कसली भारी आहे, एक नंबर. वाव, मस्त. अजून तुम्ही याच्यामध्ये अजून कल्पनाशक्ती वापरून अजून त्याच्यामध्ये मोमेंट्स तुम्ही ऍड करू शकता व्हिज्युअलायझेशन साठी, आणि जेवढं शक्य होईल तेवढं लेंदी मोठं तुम्ही ते इमॅजिन करू शकता. आणि हे करताना आपला जो मॅजिक चेक आहे तो हातातच ठेवायचा आहे. शक्य असेल मॅक्झिमम किमान दिवसात 3दा करा, नॉट मॅक्झिमम, किमान 3दा करा. आणि अगदीच हे असेल तर किमान एकदा तरी, रोज दिवसात एकदा तरी ही प्रॅक्टिस आपण सगळ्यांनी करायची आहे. सो थँक यू एव्हरीवन. थँक यू फॉर युअर प्रॅक्टिस. थँक यू फॉर युअर डेडिकेशन. थँक यू सो मच. लक्षात आलं का अस्मिता मॅम तुम्हाला? तुम्ही म्यूट वर आहे. खूप छान सांगितलं. अगदी छान वाटलं मला. आता त्याच्यात थोडस अजून काय करायचं ते हा, करताय. मी शॉर्ट मध्ये केलं, हम्म. सगळेच कॉल मध्ये आहे म्हणून. पण हा. तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता की तुम्ही ॲनीला बघितलं, तुम्ही कोणत्या हम्म. कलरचे कपडे घातले, है ना. हो. सगळं तुम्ही डिटेल मध्ये त्याच्यामध्ये ऍड करू शकता. थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅम. 11:56 झालेत. कोणाचं काही शेअरिंग, कोणाला काही क्वेश्चन? मॅडम तो चेक कसा पूर्ण भरायचा ते दाखवा ना एकदा. पूर्ण कसा भरायचा ते दाखवता येणार नाही, मी सांगू शकते तुम्हाला. हा सांगा. एकच मिनिट. आता जिथे मग तारीख लिहायची आहे डेटच्या इथे, ठीक आहे, हा. हो. आजची तारीख लिहायची आहे. पेच्या पुढे तुम्हाला जी रक्कम हवी आहे ती मराठीत लिहा, इंग्लिश मध्ये लिहा, कोणत्या पण भाषेत लिहा, पण तिथे लिहा पेच्या पुढे. हा. ठीक आहे. त्याच्यानंतर जो एक हा. असा आयत आहे पांढरा, हा. त्याच्यामध्ये फिगर मध्ये म्हणजे संख्येमध्ये तो हा लिहायचा आहे, ती संख्या लिहायची. जर समजा तुम्ही 10,000 लिहिलं तर इकडे शब्दात लिहिणार तुम्ही पेच्या पुढे 10,000 रुपये फक्त. आणि इथे त्या पांढऱ्या आयत मध्ये 10,000 रुपये हे अंकात लिहिणार. ठीक हा. आहे. टू द ऑर्डर ऑफ, इथे तुम्ही तुमचं नाव लिहिणार. ओके. हा. तेच कळलं मग. हा. तिथे तुम्ही तुमचं नाव लिहायचं. हम्म. बस झाला तुमचा चेक रेडी. परत काय नाही. नाही, परत काय नाही, परत आहे
पण आता मग तुम्ही त्याला रोज रोज एनर्जी द्यायची आता. हा. ओके. हम्म. मॅम, हा बोला. आपण मागच्या साईडला आपण कशासाठी लिहितोय त्याचं कारण पण लिहू शकतो, म्हणजे ते आणखीन डिटेल मध्ये चेकच्या बॅक साईडला, की मला कशासाठी नक्की हे हवे आहे. हा लिहू शकतो, पण त्याच्यामध्ये फक्त एवढंच लक्षात घ्यायचंय की शब्द हे सकारात्मकच असले पाहिजे. किंवा तुम्हाला समजा कोणाला लोन रिपेमेंट करायचंय, लोन चुकतं करायचंय, तर असं नाही लिहायचं लोन भरण्यासाठी. मग 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 तुम्ही कसं? काय लिहू शकता बरं? समजा HDFC कडून तुम्ही लोन घेतलंय, तर तुम्ही म्हणू शकता की मला HDFC ला पैसे परत द्यायचे. लोन हा शब्दच नका वापरू. नाही, आपण असं पण म्हणू शकतो गिफ्ट द्यायचंय म्हणून. हा राईट, बेस्ट. तुम्ही मग बोलू शकता HDFC ला गिफ्ट द्यायचंय मला. मला गिफ्ट द्यायचंय. करेक्ट. ओके, थँक्यू. आता आज काय लिहायचं? कशामध्ये? आज काय लिहायचं? कुठे लिहायचंय? आजची प्रॅक्टिस काय करायची आहे लिखाणाची लिहायची? प्रॅक्टिस आहे. तुम्ही हा, आत्ताच आजची जॉईन प्रॅक्टिस काय केलं करायची? का? आजची प्रॅक्टिस होऊन गेली मॅडम. हा, मग मला फक्त सांगा, मी नंतर करेन. आज आम्ही जे रोज करतो ते वॉटर मॅनिफेस्टेशन केलं. जी जादुई नोट आहे हा तिला पावर दिलं. धरती मातेला थँक्यू म्हटलं. हा आणि हा जो मॅजिक चेक आहे आपला, तो बनवला काल, ऑलरेडी बनवला होता सगळ्यांनी. सो मग आज त्याला पुन्हा पावर दिली आम्ही. की हा जो चेक आहे तुम्ही ओके. कशासाठी बनवला असेल, तर ते व्हिज्युअलाइज करायचंय की ते ऍक्च्युअल मध्ये कम्प्लीट झालंय आणि ते तुम्हाला मिळालंय आणि तुम्ही त्याचा मस्त आनंद घेताय. हे चेकला रोज ऐकवायचंय, किमान दिवसात एकदा. हे असं दोन्ही हातांमध्ये घेऊन आणि शांत जागेवर बसून एकाग्र चित्तेने. येस. आणि जसं विद्या मॅम म्हटल्या तसं सकारात्मक शब्दांमध्ये तुम्ही मागे लिहू सुद्धा शकता. किंवा थँक्यू फॉर द मनी, पैशांसाठी मी आभारी आहे, असंही लिहू शकता. चालेल. किती मॅम? 12 वाजले. आपण स्टॉप करून पुन्हा हे करूया.